धन्यवाद सुशांत दादा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ग्लिस्टर प्रेझेंट्स कामोठे प्रीमियर लीग 2024 मान्सून धमाका सीझन रेनी रबर बॉल सीझन टुर्नामेंट आपण पाहतोय. मित्रांनो, आता कुठेही जाऊ नका. 2 दिवस या आयोजन कमिटीनं जो अट्टहास केला होता, जे प्रयत्न केले, जे आयोजन नियोजन गेल्या महिन्याभरामध्ये केलं, त्या संपूर्ण आयोजनाचा फळ शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन टेपलंय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मास्टर सूर्यलोन कामोठे संघानं. तर मित्रांनो, सामना मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. शिवांश 11 स्टार विपक्ष मास्टर सूर्यलोन कामोठे. गोलंदाजीसाठी निकू गोवारी सज्ज होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी पंच ग्रीन सिग्नल. पंकज घाडगेसाठी पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेनं. चेंडू झेलची संधी. मोठा मासा गळाला आणि मेहमूदनं टिपलाय झेल. आणि इथं काय झालाय, इथं गेम झालाय पंकज घाडगेचा. पहिल्या चेंडू वरती मोठा हादरा, मोठा धक्का. पहिला गडी गारद तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. पा खेळाडू निकू गोवारी 6 ओव्हरचं षटक आहे. 6 ओव्हरचे सामने ही गोष्ट लक्षात घ्या. दोन्ही संघांना 6 षटकं टाकावे लागतील आणि 4 गोलंदाज कंपल्सरी यूज करावे लागतील. दरम्यान दुसरा डॉट बॉल पाहिलाय. रोहित आलेच बॅटिंग वरती. लगातारचे 2 चेंडू रोहित साठी टाकले डॉट. निकू गोवारी इथे मात्र चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवून देतोय. 6 ओव्हरींचं षटक. ऋषी धानावडे नॉन स्ट्राईकला. पहिल्या चेंडूवरती पंकज घाडगेला पाठवलं तंबूच्या आश्रयाला. लगातारचे 3 चेंडू डॉट पाहायला मिळतात. शिवांश 11 स्टार कामोठे संघाचं खातं अजून उघडायचंय. शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली टुर्नामेंट. अगदी ऑफटिकच्या बाहेर जाऊन चेंडूला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलं. एक धाव घेतली जाते. क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं. आणि शिवांश 11 स्टार कामोठे संघाचं खातं उघडलं जातंय. मित्रांनो, मास्टर सूर्या 11 कामोठे संघाकडनं
जी रणनीती पाहिली ना, ही रणनीती सुशांतदादा कशी होती? ही रणनीती अशी पाहिली की पन्हाळगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्धी जोहरनं अडवावं, गुंतून ठेवावं, सर्व रास्ते बंद करावेत आणि स्वराज्यावरती संकट यावं. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय दरम्यान, परंतु आपल्या मस्तिष्काच्या जोरावर, गनिमी काव्याच्या जोरावरती तो पन्हाळ्याचा वेढा फोडायचा प्रयत्न करावा आणि सक्सेसफुल व्हावं, तसं काहीसं मैदानाच्या आतमध्ये ऋषी धानावडेला करावं लागेल आणि नक्कीच केलं मित्रांनो. हा वेढा जो निकू गोवारीने मैदानाच्या आतमध्ये टाकला होता ना, तो वेढा तोडत फोडत भेदत एक चांगला फटका ऋषी धानावडेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. इथे धावपलक पुढे सरसावतोय 8 या अंकावरती आणि चांगला षटकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय ऋषी धानावडेसाठी गलीच्या एरियामध्ये. क्रिकेटचा खेळ म्हटलं की डाव आणि प्रतिडाव. गोलंदाजाच्या डोक्यामध्ये काय चाललंय, कुठल्या प्रकारचं व्हेरिएशन माझ्यासाठी यूज केलं जाईल, वापर केला जाईल, आणि फलंदाजाच्या डोक्यामध्ये काय चाललंय, कुठल्या प्रकारचा फटका मला तो खेळेल, हे ओळखता आलं पाहिजे. सुरेख फटका खेळ आहे, उंची जास्त लांबी कमी, परंतु झेल इथून सुटतोय. अगदी तो झेल मात्र त्या ठिकाणी हर्षल तेरवणकरला जज होत नाहीये. आणि जी संधी ऋषीच्या माध्यमातून झाली होती ना झेलबादची, ती संधी ते सोडली जाते. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुटात येतंय आणि 10 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोचतंय. आता मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये 10 या अंकाला खूप महत्त्व आहे. सुशांत दादा, 10 आकडा, या 10 नंबरची जर्सी, या क्रिकेटचा देव जे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या 10 नंबरची जर्सी परिधान करायचे. सचिन तेंडुलकर सरांनी क्रिकेटच्या दुनियेमधून सेवानिवृत्ती घेतली आणि सेवानिवृत्ती घेतल्यानंतर जग जाहीर केलं. रविराज भगत यांच्याकडून आमच्यासाठी का स्पेशल लेमन टी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर अगदी त्यानंतर जग जाहीर केलं गेलं की या 10 नंबरची जर्सी कृष्ण मिश्रा सर परत कुठलाही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरती यूज करणार नाही का, तर ही 10 नंबर या क्रिकेटच्या देवाचा आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू स्वैर मारा केला जातोय गणेश कोळी यांच्या माध्यमातून. वाईट चेंडूसाठी पहिला चेंडू वाईट पाहायला मिळतो गणेश कोळी यांचा. आमच्या बाबुवाडे गावचे सुपुत्र दीपक मंडले सर यांनी क्रिकेटच्या विश्वामध्ये समालोचनाच्या भूमिकेतून खूप मोठं नाव कमावलं आणि अगदी ज्यावेळेस ते कॉमेंट्री करायचे त्यावेळेस क्रिकेटच्या देवाची आरती मात्र मैदानावरती प्रस्तुत करायचे. अगदी प्रत्येक संख्येचं महत्त्व हुबेहूबपणे ते सांगताना आपल्याला पाहायला मिळायचे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट टाकला जातोय. रोहितसाठी वारंवार मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर मारा केला जातोय आणि रोहितला त्या ठिकाणी मात्र नक्कीच थांबून ठेवण्याचं काम केलं जातंय. माननीय श्री प्रतोष गोवारी भाऊ यांचं आगमन होतंय. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचे, आमच्या अतिथी मान्यवरांच्या सोबत जोडलं जायचे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता ऋषीसाठी पहा चेंडू टाकला जातोय आणि कलात्मक फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी गोलंदाजाच्या गतीचा वापर करत मात्र चेंडूला त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेनं पाठवून दिले ऋषीनी आणि चौकारासाठी चेंडू सीमारेषा पार चौकार पाहायला मिळतोय. ऋषी अगदी आता पंकज घाडगे मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा ना या संघाची धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्यासोबत रोहित जोडले गेलेत. रोहित यांच्याकडे आक्रमक फटके आहेत, मोठमोठे फटके आहेत आणि या दोन्ही संघांना आतापर्यंत चांगली कामगिरी केल्यामुळं इथपर्यंत हे दोन्ही संघ येऊन पोचलेत. मित्रांनो, शेवटपर्यंत हा सामना मात्र नक्कीच आपल्याला टॉप लेवलचा पाहायला मिळेल. ऋषी धानावडे
बिग हिट, द ब्रँडेड फुल टोन चेंडू सीमारेषा पार, षटकार षटकार आणि षटकार. एखाद्या वादळाला शांत किती वेळ ठेवायचं मित्रांनो. पंकज घाडगे जरी मैदानाच्या बाहेर गेला असला ना, ऋषी धनावडे सांगतोय मी अजून मैदानाच्या आतमध्ये, आणि खूप सुरेख फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 22 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. मित्रांनो या ऋषी धानावडेनं फक्त 4 चेंडू फेस केलेत आणि 18 धावा तब्बल कुठून काढल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा षटकार खेळून काढतोय. आणि आक्रमण कोणाच्या वरती चढवलंय, हा जो गोलंदाज आपल्याला नॉन स्ट्राईकला गोलंदाज पाहायला मिळतो ना, गणेश कोहली, हा मागच्या वर्षीच्या कामोठे प्रीमियर लीग टेनिस बॉल 2023चा बेट बॉलर आहे मित्रांनो. इथे लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याला टोलून घेतलाय. अतुल पाटील दूरवर्ती आहेत, परंतु अतुल पाटीलच्या दिशेने जर चेंडू जात असेल तुम्ही रिस्क घेऊ नका, संकटामध्ये टाकू नका. 6 षटकांचा सामना असल्यामुळे तुम्हाला मोठमोठे फटके खेळायला संधी असणार आहे, परंतु क्रिकेटच्या खेळातील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र तुम्हाला धोका होऊ शकतो. उजव्या एटीच्या बाहेरचा चेंडू, एक धाव घेतली गेली आहे. ते क्षेत्ररक्षक आहेत, अगदी चांगला थ्रो पाहायला मिळतोय अतुल पाटील यांच्या माध्यमातून. अतुल पाटील म्हणजे मास्टर सूर्या इलेव्हन कामोठे संघाचे पॅकर्स संघ मालक. अगदी त्यांच्या संघामधून जेवढे काही खेळाडू खेळतात ना त्या सर्व खेळाडूंचा आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडून काम पाहिलं जातं. अगदी आपण अतुल पाटील यांना बघितलं ना, एक चांगले क्रिकेटर आहेत, परंतु बाकीच्या खेळाडूंना मात्र जास्त खेळवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि एक चांगला संघमालक पॅकर कसा असावा याचं उदाहरण ना अतुल पाटील यांच्याकडे पाहून आपल्याला घेता येतो. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 24 धावा धावपलकावरती लागल्यात. या 24 धावा धावपलकावरती लागल्या असताना एका विकेटचं पतन नक्कीच झालंय, पण ऋषी धानावडे याने स्कोअर बोर्डमध्ये मात्र तेवढं काही अंतर येऊ दिलं नाहीये. 24 धावा म्हणजे 12 रनांच्या सरासरीनं आतापर्यंत धावा कुटण्याचं काम केलं झाले. आणि मग पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च करणारा निकू गोवारी आणि पंकज घाडगेची विकेट घेणारा हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपलं वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी. इथे 2 गोलंदाजांना दुहेरी षटक टाकण्याची संधी असणार आहे. रोहितसाठी या ठिकाणी पहिला चेंडू निकू गोवारी उजव्या एष्टीच्या बाहेरचा वाईड चेंडू टाकला जातोय. अवांतर धावेत भर होतीये, 25 धावा होत आहेत, परंतु फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या कशा ठोकायच्या हे निकू गोवारीला चांगल्यापैकी माहिती आहे. आता मात्र पण फटका सुरेख खेळाय. किती वेळ तुम्ही मला ऑप्टिकच्या बाहेर चेंडू टाकणार. रोहित जाधव दाखवून देतोय मीही फलंदाज आहे आणि पॉइंटच्या डोक्यावरून एक चांगला देखना फटका पाहायला मिळतोय. या फटक्यामध्ये क्रिकेटचा क्लास आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळातून खेळला गेणारा एक चांगला षटकार. आपण अगदी आपल्या भारताचा T20मध्ये कर्णधार म्हणून निवड झाली त्या सूर्यकुमार यादवकडून असे फटके पाहत असतो. पॉईंटच्या डोक्यावरनं अगदी अफलातून फटके तो खेळत असतो. तसाच काही साजेसा फटका इथं आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख, देखना, अप्रतिम, अविश्वसनीय शॉट. इथे पुढे चेंडू टाकला, त्याला हलक्या हाताने खेळून काढले. पहा मोठा फटका आल्यानंतर त्या ठिकाणी चेंडूला सन्मान दिला जातोय आणि सन्मान देऊन खेळलं जाते. इथे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळते. मला वाटतं कदाचित रोहित आणि ऋषी आता यांच्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये बातचीत झाली असेल, विचार विनिमय झाला असेल आणि काहीतरी रणनीती बनवली असेल.
की आपल्याला किती धावा धावपलकावरती लावायच्यात. एवढ्या धावा लावल्या तर आपण मास्टर सूर्य इलेव्हन कामोठे संघाला रोखू शकतो. आणि ती रणनीती आखून त्या ठिकाणी फलंदाजी केली जाते. इथे आपल्याला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतो. ऋषी धानावडेसाठी वाईड बॉल पाहायला मिळतोय. अवांतर धाव 33 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. अगदी अचूक पद्धतीने त्या ठिकाणी धावांची सरासरी जी आहे ना ते आपल्याला पाहायला मिळते. निकूचा हा चेंडू तिकडे मात्र नक्कीच आपल्याला गलीच्या दिशेने अतुल पाटील पाहायला मिळतात. एक धाव घेतली जाते. अतुल पाटील या माणसानं मात्र थर्डमॅन आणि गलीच्या दिशेने जे 2 दिवस मध्ये क्षेत्ररक्षण केलं ना ते मात्र नाविन्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी चुकी केली जात नाही. एकच धाव फक्त अतुल पाटील देण्याचं काम करत आहेत. दुसऱ्या धावेचा कुठलाही संबंध नाही. जोपर्यंत मी मैदानामध्ये आहे तोपर्यंत मी दुसरी धाव घेऊ देणार नाही. इथे फटका सुरेख खेळ आहे. चेंडू जातोय समालोचन कक्षाला सलामी देत सीमारेषा पार. निकू गोवारीवरती चालवलेलं आक्रमण रोहित जाधवच्या माध्यमातून या षटकातील दुसरा षटकार पाहायला मिळतोय रोहित जाधवच्या बॅटमधून. आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 40 धावा आतापर्यंत धावपलकावरती लावल्यात. जरी पंकज घाडगेची विकेट गेली असली तरी रोहित जाधव दाखवतोय मीही काय पट्टीचा फलंदाज आहे. पुन्हा एकदा एक देखना सुरेख फटका पाहायला मिळतोय. एक धाव घेतली गेली. आता क्षेत्ररक्षक अतिशय दूरवरती आहे. मैदानावरती अडथळा आहे आणि दुसऱ्या धावेचा तोपर्यंत प्रयत्न केला जातोय. वाह सुरेख फेकी पाहायला मिळते. 3 धावा घेतल्या गेल्यात. इथे काय घसरगुंडी पाहायला मिळते. वाह हे पावसाळी रबर बॉलची मित्रांनो खासियत आहे. इथे फक्त परीक्षा गोलंदाजाची घेतली जात नाही. इथं परीक्षा फक्त फलंदाजाची घेतली जात नाही. इथं पंचांची परीक्षा घेतली जाते. क्षेत्ररक्षकांची परीक्षा घेतली जाते. आणि म्हणून या क्रिकेटच्या पावसाळी रबर बॉलला एक वेगळं उदाहरण असतं. कुठल्या क्षणी काय होईल आपण सांगू शकत नाही. आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 43 रन 43 धावा धावपलकावरती. ऋषी धानावडे स्ट्राईक एंडवरती राहण्यासाठी मला वाटतं शेवटचा हा चेंडू खेळून काढलाय. आणि ते हातामध्ये चेंडू ऋषी धानावडे हे काय केलं. ज्या रोहित जाधवनी 2 उत्तुंग फटके खेळले होते त्या रोहित जाधवला तुम्ही मैदानाच्या बाहेर पाठवले. घाई केली. अति घाई संकटात नाही. जास्त घाई झाली. 2 खेळाडूंच्या मधील ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही आणि ते विकेटचं पतन झालं. हे विकेटचं पतन व्हायला नको होतं कारण रोहित जाधव ही सेट झाले होते आणि त्यांच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहायला मिळत होते येत होते. चला वेळ घेऊ नका जास्त. नवीन खेळाडू जर पिचवरती आला असेल ना तर आपण काही करा. कारण आपला बक्षीस वितरण सोहळा किंवा आपल्याला त्या ठिकाणी नॉमिनेशन ऑफ द इयर हे घ्यायचे आहे. त्यामुळं वेळ घेऊ नका. आपल्याला अजून भरपूर त्या ठिकाणी आपले संघमालक पॅकर्स असतील. बक्षीस वितरण समारंभ आहे. आलेले प्रमुख पाहुणे असतील. या सर्व गोष्टी नंतर स्पर्धा संपल्यानंतर घ्यायच्या आहेत. आणि अंधाराचं सावट त्यावेळी आपल्यावरती आलं नाही पाहिजे. म्हणून विनंती असेल सगळ्यांना की जरा स्पीडअप घ्या. नंतर आतापर्यंत 3 ओव्हरींचा जर खेळ पाहिला ना तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन आल्या होत्या. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये 14 रन आल्या आणि त्यानंतरच्या ओव्हरमध्ये 20 रन आल्या. म्हणजे धावा कुटण्याचं काम मात्र चांगलंच पाहायला मिळते. गणेश कोहलीचा पहिला चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव घेतली जाते. आता मात्र कॉम्बिनेशन 2 खेळाडूंचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुरेख पाहायला मिळते.
कारण पहा ऋषी धानावडे स्ट्राईक आपल्याला ओपनिंगला आलेला खेळाडू पाहायला मिळतो. ज्या चपळाईनं ऋषी धानावडे मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट घेतो ना, त्याला आता प्रत्युत्तर देण्यासाठी गुणवंत गोवारी पाहायला मिळते. कारण गुणवंत गोवारी या खेळाडूला मी जेवढे वेळा कामोठे क्रिकेटमध्ये खेळताना पाहिले ना, हा खेळाडू चित्ता आहे कामोठ्याचा चित्ता. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट, तो क्षेत्ररक्षण करत असेल तर तो तिथेही अगदी वेगाने धावत असतो. गणेश कोळीसाठी गुणवंत गोवारी आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा तडाखा, चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा पाहायला मिळत आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू ट्राय केला होता, त्याला हिरलं मागे सरसावून फटका खेळला आणि 51 धावा या ठिकाणी टोटल तब्बल धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. ते शिवांशी इलेव्हन स्टार कामोठे संघाची 50 कंप्लीट होतीये. मैदानाच्या चौबाजूनी टाळ्यांचा वर्षाव पाहायला मिळतोय. आमचे मित्र मार्गदर्शक पिंट्याबाई भगत यांच्या सुद्धा टाळ्या आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गुणवंत गोवारीसाठी पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला गेला. हाफट्रॅकर पद्धतीचा चेंडू अगदी बॅटच्या राडारमध्ये आला नसला तरी एक धाव घेतली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागते. वो नहीं है, सातारा में वो बोल रहे हैं, बाहर है, मतलब गुणवंत गोवारीचा किसी को भेजेंगे बोले. आणि मित्रांनो, या फायनल मध्ये गुणवंत गोवारीसाठी प्राइज आले. इथे झेल होण्याची संधी, क्षेत्ररक्षक दूरवरती 1 बाउन्स, चेंडू मात्र येतोय कव्हरच्या दिशेनं. तोपर्यंत एक धाव येते. ऋषी धानावडे पाहिलं दुसऱ्या धावेची तर मागणी केली आली. पहा क्रिकेटमध्ये काय बघायला मिळतंय. गुणवंत गोवारी, मी तुम्हाला आल्यासरशी म्हटलं होतं की हा चित्ता आहे, हा चित्ता कुठल्या वेळेस काय करेल, प्रत्येक एका धावेचं महत्त्व तो जाणून आहे. आणि म्हणून या गुणवंत गोवारीसाठी प्राइज आले की गुणवंत गोवारीच्या प्रत्येक षटकारासाठी पनवेल टायगर ग्रुप अध्यक्ष माननीय श्री शंकरभाई जाधव अर्थातच टायगर भाऊ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचे पारितोषिक आहे. मित्रांनो, आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जो ऋषी चपळाईने धावा घेत होते ना, ही धाव घेताना गुणवंत गोवारीने त्याची गाळण उडून टाकली. एकाच धाव्यामध्ये मात्र त्याला अगदी त्या ठिकाणी धोबी पाछाड करण्याचं काम गुणवंत गोवारीकडून झाले. इथे ऋषीसाठी चेंडू टाकला जातोय आणि एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये चिकी सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव. आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला गुणवंत गोवारी पाहायला मिळेल आणि या गुणवंत गोवारीसाठी टायगर ग्रुप अध्यक्ष शंकरभाई जाधव अर्थातच टायगर भाऊ यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि या आधीच्या चेंडूवरती गुणवंत गोवारीने गणेश कोळीला एक मोठा फटका खेळला होता षटकाराच्या साह्यानं, परंतु इथं मात्र हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते, संपुष्टात येते आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 55 धावा. अजून 2 षटक शिल्लक आहे. अमित गोवारीसाठी सुवर्ण संधी असणार आहे. या 2 षटकांमध्ये 55 धावा धावफलकावरती. या उर्वरित 2 षटकांमध्ये तुम्ही किती षटकार मारा, 12 चेंडूवरती 12 मारा, 12 चेंडूमध्ये 10 मारा किंवा 12 चेंडूवरती 1 मारा. प्रत्येक षटकारासाठी शंकरभाई जाधव टायगर ग्रुप अध्यक्ष पनवेल यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मॅच थांबा, तो टेम्पो जाऊ द्या, थांबा.
पण आमच्या आयोजन कमिटीचं मैदानाच्या चौफेर दिशेने त्या ठिकाणी लक्ष असते. फायनलची मॅच चालू आहे, त्यामुळं तुम्ही घाई करू नका. मेगा फायनलची मॅच आहे. हाँ अरे कुछ रिप्लाई नहीं आया उसका रात बोला उसने देखा वो फोटो भेजा था मैं बट उसका कुछ रिप्लाई नहीं आया सुबह से रिप्लाई नहीं कर दिया अभी गुड मॉर्निंग में भेजा तब पाटील देशमुख. नहीं ओके, संकेत पाटील देशमुख ना. ठीक है चलिए ओके, संकेत देशमुख पाटील. पहले रिप्लाई तो आने दे कॉल भी किया था मैंने ठीक है चलेगा कल जाता हूँ प्रत्येक विकेटला. हां ठीक आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय त्या ठिकाणी इथे झेलची संधी होती. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिक लावलं जाते. रवी भाऊ भगत यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी बक्षीस आले. 200 रुपयांचे पारितोषिक लावले प्रत्येक विकेटसाठी. आणि संकेत देशमुख पाटील यांच्याकडून गुणवंत गोवारीच्या षटकारासाठी आणि टायगर भाऊ यांच्याकडून दोघांकडून प्रत्येकी षटकाराला 1000 रुपये. आणि प्रणयने जर विकेट घेतली ना तर प्रणयने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर विशाल फादाले यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचे पारितोषिक. अरे खंडू कायला फोन करते बघ रे. गुणवंत गोवारी 1000 रुपयाचा मान बहुमान सन्मान किताब कमावताना पाहायला मिळतोय. विपक्ष प्रणयचा जोरदार फटका पाहायला मिळतोय. उत्तुंग गगनभेदी गगन भरारी षटकार पारितोषिक पटकावले मित्रांनो. मित्रांनो गुणवंत गोवारीकडे आपण काय म्हणून पाहतो तर गुणवंत गोवारीकडे आपण कामुड्यातला एक उत्कृष्ट फिटनेसचा प्लेअर. त्याला फिटनेस पहा गुणवंत गोवारीचा. वयाचा विचार करू नका. आता मात्र फलंदाजावरती गोलंदाजावरती दडपण पाहायला मिळतंय आणि उजव्या एटीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. वाईड चेंडू. लय त्रास दिला राव. लय त्रास दिला. टायगर आणि खंडू लय फोन करतात. बोल पहले पैसे पाठव आला परत खंडूचा फोन येतोय. गुणवंत गोवारी इथे मात्र पूल केले चेंडूला. एक धाव घेतली नारायण गायके अतिशय वेगाने. गुणवंत गोवारी दुसऱ्या धावेसाठी सज्ज पोहोचणार आहे. नक्कीच पोहोचणार आहे. ती ताकद आहे गुणवंत गोवारीच्या रक्तामध्ये. मी सांगितलं होतं गुणवंत गोवारी एक चांगला फिट खेळाडू आहे. शरीर यष्टी त्या ठिकाणी पाहिली ना तर प्रॉपर क्रिकेटिंग प्लेअर कसा असावा हे दाखवून देतोय. बक्षीस लावलं त्याच्यावरती ते बक्षीसही पटकावताना पाहायला मिळतोय. अजूनही संधी आहे. जेवढे मारता येतील तेवढे मारा. 1000 रुपयांचे पारितोषिक असणार आहे. संकेत देशमुख पाटील आणि टायगर भाऊ टायगर उपाध्यक्ष पनवेल यांच्याकडून. प्रणयसाठी सुद्धा संधी आहे परंतु प्रणयचे मला वाटतं 4 चेंडू झालेत नाही 3 चेंडू झालेत. येणाऱ्या 3 चेंडूवरती जर विकेट हॅट्रिक घेतली तर विशाल फादाले यांच्याकडून 1000 रुपयांचे पारितोषिक आहे. इथे सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय परंतु मैदानाचा थोडा अडथळा पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धाव घेतली जाते. ऋषी धानावडे तिसऱ्या धावेसाठी सज्ज होतोय आणि ऋषी धानावडे बघता बघता 3 धावा मैदानाच्या आतमध्ये गुणवंत गोवारी आणि ऋषी धानावडे पळून घेत आहेत. अगदी चित्त्याची चपळाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये काय असते या हरणाच्या वेगामध्ये हे 2 खेळाडू शिवांश 11 स्टार कामोटे संघाचे पाहायला मिळत आहेत. 68 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. इथे आपल्याला चेंडू सुरेख पाहायला मिळतोय प्रणय याचा. आणि गुणवंत गोवारी जर षटकार हॅट्रिक मारली तर षटकार हॅट्रिकला सागर म्हात्रे यांच्याकडून 3000 रुपयांचे पारितोषिक लावण्यात आले.
आणि ज्यांनी ज्यांनी प्राईज लावलंय ना ते प्राईज सगळे कॅशमध्ये जमा करा. आणि आता शिवालंके आमच्यापर्यंत कळवत आहेत आयोजक. आज शिवालंके सांगतायत नाहीतर कुणाचंही प्राईज इथं पुकारलं जाणार नाही. बोला झोपा आता शिवा, घरी बोल रे. जाऊन घरी झोपा, तुमचा बाजार उठलाय. इथे मात्र थोडं ऑप्टिकच्या वायर सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता आणि ती एक धाव घेतली जाते. अतुल पाटील येथील चेंडू खाली, चेंडूला घेतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते. आणि षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येतं. 69 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. जे 69 धावा एक चांगला स्कोर आतापर्यंत या 5 षटकांमध्ये शिवांश 11 स्टार कामोटे या संघाने खेळून काढल्यात. अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये गुणवंत गोवारी आणि सलामीला आलेला आपल्याला तो ऋषी पाहायला मिळतोय. दोघेही चांगले फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. वेल फिनिशर म्हणून आता मात्र या षटकामध्ये त्यांना भूमिका घ्यावी लागेल आणि गोलंदाज म्हणून गोलंदाजी मार्कवरती आपल्याला तर मित्रांनो शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये प्राईज लागलेले ते आपण पाहतोय. पनवेल टायगर ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री शंकरभाई जाधव अर्थातच टायगर यांच्याकडून आणि संकेत देशमुख पाटील यांच्याकडून गुणवंत गोवारीच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जे या गुणवंत गोवारीसाठी प्रेम करणारे टायगर भाऊ आणि संकेत पाटील देशमुख आपल्याला ही 2 व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. 1000 रुपयांचं पारितोषिक. त्यानंतर गुणवंत गोवारीच्या षटकार हॅट्रिकसाठी सागर म्हात्रे यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक लावलंय. पहा आपल्या खेळाडूंना दुखापत वगैरे जर होत असेल ना तर विनंती असेल की थोडा वेळ विश्रांती घेऊ द्या. तो एक चांगला फलंदाज आहे परंतु पहा एका मॅचने काही फरक पडत नाही. नक्कीच प्रणयमध्ये खेळाडूवृत्ती चांगली पाहायला मिळते की माझ्या संघाची फायनलची मॅच आहे, इथपर्यंत मी येऊन पोचलोय म्हणून कदाचित त्याचा मानस असेल मैदानाच्या बाहेर न जाण्याचा. परंतु आपल्या शरीर यष्टीपेक्षा क्रिकेट पहा आपण आपलं शरीर जर निरोगी असेल ना तर आपण क्रिकेट आयुष्यामध्ये खेळू शकतो. त्या शरीराला सांभाळावं लागेल. त्यामुळे थोडी विश्रांती घ्या. तुम्ही ज्यावेळेस पुन्हा तुम्हाला रिलॅक्स वाटेल, योग्यता वाटेल त्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येऊ शकता. पहिला चेंडू त्या ठिकाणी टाकला जातोय मेहमूद यांचा ऋषीसाठी आणि सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. या षटकामध्ये फक्त मोठमोठे फटके खेळण्यासाठी आक्रमकता दाखवताना आपल्याला ऋषी पाहायला मिळतोय परंतु मेहमूद सुरेख चेंडू टाकलाय. परंतु आता चांगला फुलटोल फटका खेळाय ऋषीनं, शांत बसत नाहीये आणि तब्बल 75 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. या षटकाराच्या साह्यानं मेहमूदवरती आक्रमण चढवलं गेलंय. प्रत्येक गोलंदाजाला मात्र त्या ठिकाणी षटकार ठोकताना आपण आतापर्यंत पाहिले. आणि मित्रांनो 3रं षटक ते 6वं षटक प्रत्येक षटकाच्या 2ऱ्या चेंडूवरती एक षटकार आलाय. ऋषी पुन्हा एकदा वन्स अगेन चेंडूला टोलवलंय 6 धावांसाठी. चेंडू सीमारेषा पार षटकार पाहायला मिळतोय. गगनभेदी आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. पहा मैदानाच्या आतमध्ये बक्षीस लावली गेली आहेत गुणवंत गोवारीसाठी परंतु फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला ऋषी धानावडे.
16 चेंडू आणि 38 धावांची खेळी करतोय ऋषी धानवडे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यामध्ये 4 सिक्स, 4 षटकार आणि एका चौकाराचा समावेश मित्रांनो. बॉल बॉल पाठवा मैदानाच्या आतमध्ये. खोल के रखा था मैं पहले. ऋषीने चेंडूला पाठवून दिले मैदानाच्या बाहेर आणि लगातारचे 2 षटकार त्याने ठोकलेत. म्हणजे 3 चेंडूमध्ये 12 धावा वसूल केल्यात. या षटकामध्ये मेहमूदवरती आक्रमण चालवले. मागील मॅचमध्ये मेहमूद थोडे महागडे ठरले होते, थोडे मध्ये काय बरंच काही महागडे ठरले होते, परंतु निकू गोवारी, सोनू पाटील यांच्या फलंदाजीने मात्र त्या ठिकाणी सामना जिंकून दिला होता. परंतु इथे धावा मात्र जास्त येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू मात्र त्या ठिकाणी आडला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करताना पाहायला मिळतात. गुणवंत गोवारी चपळाईने 3री धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. मित्रांनो, गुड रनिंग बिटवीन द विकेट. जरी धाव तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा या 2 खेळाडूंसाठी. काय अप्रतिम दर्जाचा क्रिकेट फिटनेस, दोनही खेळाडूंचा फिटनेस अप्रतिम दर्जाचा आहे. गुणवंत गोवारी एकदा आपल्या साथीदाराला, आपल्या सह खेळाडूला जर एकदा आवाज दिला आणि एकदा जर गुणवंत गोवारीने क्रीज सोडलं का हा चित्ता मात्र धाव पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाव घेत नाहीये. मेहमूदची लाईन त्या ठिकाणी भरकटली आहे, कारण त्याला ती लाईन भरकवण्यासाठी भाग पाडले गुणवंत गोवारीनं. आतापर्यंत लीगल डिलिव्हरी आपण पाहतोय, 4 लीगल डिलिव्हरी पाहतोय आणि तब्बल 16 धावा पाहायला मिळत आहेत. आता 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू असणार आहे या पहिल्या इनिंग मधला आणि 85 धावा म्हणजे या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर आतापर्यंतचा या फायनल मध्ये येऊन मिळाला मित्रांनो. शेवटचा चेंडू, एक धाव घेतली जाते. अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती चौकार पाहायला मिळतोय. 89 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विजयासाठी येणारे असणारे 36 चेंडू आणि या 36 चेंडू मध्ये मास्टर सूर्या 11 कामोटे संघाला 90 धावा कुठून काढाव्या लागतील. आता मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगतो. आपण या स्पर्धेचा इतिहास जर पाहिला तर याच मास्टर सूर्या 11 कामोटे संघाने या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर आतापर्यंत चेस केलाय आणि आता हा जो हायेस्ट स्कोर झालाय तो 89 धावांचा आहे आणि येणाऱ्या 36 चेंडू मध्ये 90 धावा. कारण यामध्ये याआधी 25 चेंडू मध्ये 77-78 धावा मास्टर सूर्या 11 ने चेस केल्यात. आता 36 चेंडू आणि 90 धावांचं लक्ष असणार आहे. म्हणजे फलंदाजीचाही जोर मास्टर सूर्या 11 कामोटे संघाकडे असणार आहे. पण शिवांश 11 टार कामोटे संघाकडे काय, त्यांच्याकडे गोलंदाजाची धार आहे. गोलंदाजी संदीप घोडके, हर्षल, पंकज घाडगे ही मंडळी त्यांच्याकडे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. जे सामना आपल्याला पाहण्यासारखा होईल. आता मात्र संपूर्ण धुरा निकू गोवारी, सोनू पाटील, प्रणय या खेळाडूंच्या वरती असणार आहे. सुशांत अच्छा पूर्ण मॅच करू ठीक आहे ठीक. हा चालतं चालतं.
चला सोनू पाटील, या सेकंड सत्रातही तुमच्याबरोबर नक्कीच समालोचनाच्या माध्यमातून मी जोडला गेलेला असणार आहे. मित्रांनो, आपण या मैदानावरती एक नवीन पॅव्हेलियन पाहतोय, ज्या ठिकाणी अगदी सर्व खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपले मान्यवर पाहायला मिळत आहेत. म्हणजे समालोचन कक्षाच्या समोरच्या बाजूनं ज्या ठिकाणी पिंट्याबाई भगत बसलेत ना, पिंट्याबाई एकदा हात वरती करा. पिंट्याबाई भगत ज्या ठिकाणी बसलेत ना, ते जे पॅव्हेलियन आपण पाहतो ना, ते पॅव्हेलियन आपल्याला या ठिकाणी आपल्या कम्युनिटी क्रिकेट असोसिएशनच्या आणि सागर पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पाहायला मिळालं. परंतु एक काम चालू असताना या मैदानावरती कुठलंही काम असू द्या, गवत काढण्याचं काम असू द्या, आपलं पिच सारवण्याचं काम असू द्या, मैदानाचं कुठलंही काम असू द्या, तर मेंटेनन्स बघण्याचं काम जो मच्छिंद्र करतो ना, तो मच्छिंद्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. त्या मच्छिंद्रसाठी आता मैदानावरती टेम्पो दिसतोय मैदानावरती आपल्याला. तर तिथे बघा आपल्याला मच्छिंद्र पाहायला मिळतोय. तो कुठलंही काम असो आपल्या मैदानासाठी, तो अगदी हिरीने त्या गोष्टीमध्ये सहभाग असतो. त्याचा एकदा जोरदार टाळ्या या मच्छिंद्रसाठी होऊ द्या. कारण मित्रांनो, आपल्याला क्रिकेट खेळत असताना एका चांगल्या मैदानाची खूप गरज असते. आपल्या या कामोटेकरांच्या प्रयत्नांतून हे स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण कामोटे उभं राहिलं आणि त्याचं मेंटेनन्स करण्याचं काम या ठिकाणी मच्छिंद्र आपलं करताना आपल्याला पाहायला मिळतात. चला, इतर खेळाडूंना विनंती असेल की आता मैदानाच्या बाहेर या सर्वजण. मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा अडथळा आपल्याकडून निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, दक्षता घ्या आणि आपण मैदानाच्या बाहेर या. मास्टर सूर्या 11 विपक्ष शिवांश 11 टार कामोटे या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहतोय ही फायनलची लढत. 89 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. मास्टर सूर्या 11 साठी 90 धावांचं लक्ष ठेवलंय. 36 चेंडूमध्ये गोलंदाजीवरती सज्ज होतोय हर्षल. प्रणय आणि सोनू पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये पंकज घाडगेला पाहायला मिळते आणि अगदी एक धाव वाचवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये डिप्लोमाला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले जातात आणि पहिल्या चेंडूवरती हर्षलच्या आक्रमण चालवलं जातंय आणि एक चेंडू 6 धावा. आतापर्यंत ज्या हर्षलनं चांगली गोलंदाजी केली आहे त्या हर्षलला इथे पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळतोय अप्रतिम दर्जाचा. सुपर स्ट्रोक म्हणजे आल्या आल्या प्रणयनं दाखवून दिले आमचे इरादे काय आहेत. आणि मास्टर सूर्या 11 कामोटे संघाने आतापर्यंत हायस्ट स्कोर चेस केलाय. या आधीचा 30 चेंडू मध्ये करायचा होता, 25 चेंडू मध्ये केलाय. आता 36 चेंडू असणार आहेत. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता हर्षल दाखवून देतोय आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी फिरवतोय. इथे हर्षल दाखवून देतोय माझ्या हातात चेंडू कशासाठी आहे. सिंगल चिकी सिंगल घेणारे आणि संजय शेवाळेच्या हातामध्ये चेंडू घातल्यानंतर रिस्क घ्यायची नाही मित्रांनो. हेमंत डॉक्टर शेवाळे नक्कीच गोलीगात बुक्की तेंगुल. शेवाळे म्हटल्यानंतर काय तिथं वादच नाही. हेमंत गोरेला आउट केला होता की सकाळी. इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू, रनआउटच्या विकेटची संधी, एक धावेची संधी पाहायला मिळते. जिथे हातामध्ये चेंडू होता तो चेंडू अगदी विकेट घेण्यासाठी त्यांनी गेला वाईड +1. चेंडू यष्ट्यांकडे फेकला
आणि 1 धाव एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळेल. वाईट +1. अंपायर पंच वाईट +1. यस 2 धावा आम्ही कन्फर्म करू शकतो. सोनू पाटील साठी चेंडू क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. तुळशी वृंदावनाच्या बागेमध्ये उगवलेलं गांजाचं झाड काय पाहायला मिळतंय. सामना काय होता आणि हे काय पाहायला मिळतंय. मित्रांनो गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी अशी साथ दिली तर मग करणार काय. एखादी पाक क्षेत्ररक्षकाचं काम असतं चेंडू अडवणं. हे चुकीचं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. त्या ठिकाणी चांगल्या क्षेत्ररक्षकाची गरज होती. मोठा धक्का बसला असता. पुढचा चेंडू उजव्या येटीचा बराचसा बाहेरचा चेंडू गोलंदाजावरती दडपण. वाईड चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू झालेत आणि 13 धावा आल्यात. ओ हो 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 सोनू पाटिल अगर आप में जान है, आप में क्रिकेट का रण संग्राम है तो खोद के निकालिए इस गेंद को और दिखाए अपने फलंदाजी का हुनर. हम भी किसी से गम नहीं दिखाते हुए हर्षल. फिर एक बार अब फसवे चेंडू टाकले जातात. व्हेरिएशन केलं जाते. एक धाव घेतली जाते. 1 षटक मैदानाच्या आतमध्ये संपते आणि 14 धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळतात. उर्वरित 30 चेंडू आणि 76 धावांची गरज विजयासाठी. मित्रांनो मास्टर सूर्या 11चं ज्यावेळेस पहिलं षटक निकून टाकलं होतं त्याने धावा खर्च केल्या होत्या 10 आणि विकेट घेतली होती पंकज घाडगेची. इथं संधी होती सोनू पाटीलची विकेट घेण्यासाठी, परंतु सोनू पाटीलची विकेट मात्र इथे घेण्यामध्ये ते प्रयत्न आले नाहीत. हर्षलने नक्कीच चांगले चेंडू टाकलेत. क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. वेल डन हर्षल. पहिले षटक चांगले टाकले. आता संदीप घोडके आणि हा संदीप घोडके जो षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय ना, या गोलंदाजानं मागील षटकामध्ये 3 विकेट घेत मेडन ओव्हर टाकलेली या स्पर्धेमध्ये. एकही धाव खर्च न करता आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवण्याचं काम मागील सामन्यामध्ये संदीप घोडके करून आले. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी होऊ द्या. दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होतंय. सोनू पाटील विपक्ष संदीप घोडके. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेनं 1 धाव हर्षल आहेत आणि संदीप घोडके सांगतात चेंडूला टप्पा ठेवा. हो 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 उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. इट्स वाईड बॉल. भरकटणारा चेंडू लाईन मिस करतोय. 2 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. संदीप घोडके वरती आक्रमण. हो हो चेंडू MIDCच्या आर पार. काय फटका लांबच लांब. संदीप घोडकेवरती आक्रमण आणि मेगा फायनलची मॅच कशी असावी याचं प्रात्यक्षिक प्रणयने दाखवून दिले. मित्रांनो हा तोच गोलंदाज आहे ज्याने या कामोठे नगरीमध्ये क्रिकेट खेळत असताना कित्येकदा बेस्ट बॉलरचा अवॉर्ड घेतलाय. मागील सामन्यामध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच घेतले गोलंदाजीच्या जीवावरती. त्या संदीप घोडकेवरती एवढा लांब षटकार ठोकलाय प्रणय. वंस अगेन फिर एक बार नो चान्स. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. 2 चेंडूंवरती 2 षटकार आणि या 2 षटकारांसाठी सुधीर भाऊ यांच्याकडून 500 रुपयांचे पारितोषिक प्रणयसाठी आले. मित्रांनो जोरदार टाळ्या. जोपर्यंत प्रणय मैदानाच्या आतमध्ये सोनू पाटील मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत सामन्याचं रूप चित्त थरारक असणार आहे.
परंतु संदीप घोडके ती क्षमता आपल्यामध्ये आहे. आपल्याला स्वतःला ओळखावं लागेल, स्वतःचा आत्मविश्वास जागा करावा लागेल आणि आपल्याला गोलंदाजी सुरेख करावी लागेल. हे अजूनही कमबॅक करू शकता. हा केलं ना डिक्लेअर केले. मला कुणी फोन करू नका. सुशांताला सांगा मला लय फोन केलेत. मला मी कॉमेंट्री करतो, मला कुणी सांगू नका. लय फोन केलेत मला. हॅट्रिक चेंडू, हॅट्रिक कम्प्लीटेड. फुलटॉस. संदीप घोडकेवरती आक्रमण. धावांचं रणांगण मैदानाच्या आतमध्ये गाजवताना आपण पाहतोय प्रणय सुरेख. मास्टर सूर्या 11 कामोटे संघाने या आधीच्या सामन्यामध्ये एक बॉक्स संपवला होता आणि या सामन्यामध्ये सुद्धा फक्त चेंडू हरवण्याचं काम मास्टर सूर्या 11 कामोटे संघाकडून केलं जातंय. संदीप घोडके यांच्यावरती आक्रमण चढवलंय. 4 चेंडू टाकून झालेत आणि 4 चेंडूमध्ये 20 धावा संदीप घोडके यांनी खर्च केलेत. पहा क्रिकेटचा खेळ कसा असतो सुधीर भाऊ. लंके साहेब, या आधीच्या सामन्यामध्ये 3 विकेट होत्या, आता 3 षटकार पाहिलेत लगातार आपण. हे क्रिकेट आहे. म्हणजे किरण गाडगेने 18 धावा दिल्या म्हणजे तुम्ही रबर बॉल क्रिकेट आहे. किरण गाडगेने गोलंदाजी सुरेख केली. एखादा चेंडू हातातून निसटला आणि धावा आल्या म्हणजे तुम्ही एखाद्या गोलंदाजाला नाव ठेवू शकत नाही. हा क्रिकेट आहे. तुम्हाला त्या खेळाडूचं मनोबल वाढवावं लागेल, त्याला आधार द्यावा लागेल. संदीप घोडके लाईन भरकटताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू टाकलेत, 21 धावा खर्च केल्यात. हाय वाईट चेंडू आपल्याला अवांतर धाव पाहायला मिळते आणि धाव पलकावरती 90 धावांचा पाठलाग करत असताना 35 धावा झाल्यात. 26 चेंडू होते, 55 धावा पाहिजेत. इथे चेंडू चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. एक धाव घेतली जाईल. डबल धावेचा प्रयत्न. थ्रो अप्रतिम पाहायला मिळतोय, परंतु हो 2 धावा घेतल्या जात आहेत. उर्वरित 25 चेंडू आणि 53 धावांची गरज. म्हणजे मैदान ओलं असताना जे टार्गेट भेटायला पाहिजे ना, तसं टार्गेट आता आले मास्टर सूर्या 11 कामोटे संघासाठी. पंचांशी वाद घालू नका आणि पंचांकडून इट्स अंपायर कॉल. हा पंचांनी मागणी केलेली आहे, त्यामुळे कुठल्याही खेळाडूने मागणी करू नका आणि जास्त वेळ घेऊ नका. सर्व क्षेत्ररक्षकांना विनंती असेल. नॉट आउट असणार आहे. चेंडूचा आणि स्टंपचा कुठल्याही प्रकारचा संपर्क या ठिकाणी येत नाहीये, त्यामुळे नॉट आउट असणार आहे. टोटल धावा 37 धावा झाल्यात. 24 चेंडू मध्ये 53 धावांची गरज असणार आहे. 24 चेंडू आणि 53 धावा.
सिरीज प्रणय तुम्ही मोजा. सिरीज प्रणयची आम्ही आता काही सांगणार नाही. सिरीज प्रणय आम्हाला तुम्हाला का आमची काही हा आम्हाला नाही माहिती. आम्हाला नाही माहिती. हर्षल येतोय षटक टाकण्यासाठी आणि इथे क्लास दाखवला जातोय सोनू पाटीलचा. सोनू पाटील फेवरेट शॉट पॉईंटच्या डोक्यावरनं षटकार पाहायला मिळतोय. आक्रमण चढवलं जातंय. ज्या गोलंदाजांनी आतापर्यंत शिवांश इलेव्हन स्टार कामोठे संघाकडनं अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली ना, त्या गोलंदाजांना इथे आसमान दाखवण्याचं काम केलं जाते. सोनू पाटील आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. या जोडीनं मात्र मैदान गाजवण्याचं काम केले. दत्ता मोरे शिवशंभो इलेव्हन कामोठे संघाचे आधारस्तंभ दत्ता मोरे, आपण समालोचन कक्षामध्ये या. उर्वरित 23 चेंडू आणि 47 धावांची गरज विजयासाठी. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हर्षलवरती आक्रमण चढवलं गेले. सुरेख सुरेख चेंडू सोनू पाटील साठी टाकला जातोय. सुरेख चेंडू पाहायला जातोय. कमबॅक पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर इथे मात्र हुलकावणी दिली जाते. अजूनही मॅच आपल्याला दोन्ही संघांकडे पाहायला मिळते. 22 चेंडू मध्ये 47 धावा. मित्रांनो, दोनही संघांकडे अजूनही समान संधी. सुरेख चेंडू टाकला जातोय. दरम्यान क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पंकज घाडगे. चेंडू घेतला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. आता प्रणय आपल्याला पाहायला मिळेल. या प्रणयनं आतापर्यंत 4 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी, 8 चेंडू मध्ये 26 धावा. 8 चेंडू मध्ये 30 धावा कुठून काढल्यात तो प्रणय आपल्याला फलंदाजीवरती पाहायला मिळतोय. हे षटक मात्र षटकार खाल्ल्यानंतर अगदी हर्षलचं आपल्याला सुरेख षटक पाहायला मिळते. 4 चेंडू टाकलेत. हो हो हो, अफलातून अप्रतिम गोलंदाजी. वारंवार चेंडू मध्ये केलं जाणारं व्हेरिएशन आणि या षटकामध्ये सूर गवसताना पाहायला मिळतोय हर्षलला. 19 चेंडू आणि 46 धावांची गरज. 19 चेंडू आणि 46 धावांची गरज. इथं मात्र कमबॅक करताना हर्षल पाहायला मिळतोय. निर्णायक षटक मात्र आता हाताळताना पाहायला मिळतोय. हा इशू एक चेंडू पाहायला मिळतोय. अगदी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक प्रवीण खोशे त्या ठिकाणी वेगाने येतात आणि 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. फक्त 8 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज असणार आहे. किती बॉल किती? 18 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष विजयासाठी. मास्टर सूर्यलंक कामोठे संघाला स्पीडअप घ्या, उशीर खूप झालाय. पंकज घाडगे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. पहिला चेंडू टाकला जातोय. अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. पंकज घाडगे याचा वेगावरती स्वार होतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय आणि 22च्या स्वरूपानं 1 धाव मैदानाच्या आतमध्ये येते.
मास्टर सूर्य इलेव्हन कामुटे संघाचे समर्थक त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेरून आढळ होता. कॅमेरामन फोकस करो. गणेश यादव मैदान के अंदर दाखिल हुए. सोनू पाटील ऑन फायर. पंकज घाडगेने बुंद्यामध्ये टाकला होता. तो बुंदा खोडून फोडून भेदून चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या पार. षटकारासाठी प्रणयचा बसला नाही तर सोनू पाटीलने काय टोला मारलाय. सुरेख. परंतु मित्रांनो रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते आणि पावसाळी स्पर्धा म्हटलं की मग एक आगळं वेगळं वातावरण पाहायला मिळतं. आणि इथे मात्र एक वेगळी पावसाच्या आगमनाला वरुण राजाचं आगमन मैदानावरती होते. आणि जर काही इथे खेळपट्टी ओली झाली मग मात्र फलंदाजांसाठी त्रास असणार आहे. आणि मैदानावरती वरुण राजाचं आगमन होताना पाहायला मिळतंय. त्याला पाकिट कुठे आहे? सोनू पाटील कवरच्या दिशेनं फटका खेळलाय. अगदी शेवाळे डॉक्टर शेवाळे चेंडू खाली येत आहेत. एक धाव मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत पूर्ण केली जाते. गुणवंत गोवारी त्या ठिकाणी फलंदाजांना फसवण्यासाठी पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू कधी पकडत नाहीत. हा जाणून बुजून केलेला अट्टाहास आहे. खेळाडूंची चतुरता. आता पॅव्हिलियन मध्ये सगळेजण घुसू नका. माझ्या समोर तरी कोणी येऊ नका. मला पाहू द्या. बाकी पहा नाही तर पाहू नका. पंकज घाडगेचा पुढचा चेंडू आणि गुणवंत गोवारीची यष्टीरक्षकीय कामगिरी. आता डॉट बॉल पाहायला मिळते. हर्षलचं षटक आधी पाहिलं फक्त 8 धावा खर्च करणार होतं. इथं पंकज घाडगेने आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात आणि 4 चेंडू टाकलेत. 14 चेंडू आणि 37 धावांची गरज. खोलवर पद्धतीचा चेंडू प्रणयसाठी टाकला जाणारा. 1 धाव येते. इथून मात्र मास्टर सूर्य इलेव्हन कामुटे संघ थोडासा बॅकफुटवरती जाताना पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो अजूनही काही बिनसलं नाही. अजूनही काही बिघडलं नाही. अजूनही 2 मोठे फटके जर आले तर पुन्हा एकदा सामना एका वेगळ्या धावसंख्येकडे जाऊ शकतो आणि रोमांच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळू शकतो. 13 चेंडू आणि 36 धावा. ये सुरेख फटका पाहायला मिळतोय. संदीप गोडके आहेत तिथे. त्या ठिकाणी 1 धाव घेतली जाईल. फेकी सुरेख पाहायला मिळते आणि षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि विजयासाठी 35 धावांची गरज असेल. आणि धावफलक जर पाहिलं तर 56 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 90 धावांचा पाठलाग करत असताना माफ करा 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि विजयासाठी 35 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडू मध्ये असणार आहे. चला फास्ट अप घ्या. ऋषी वेळ घेऊ नका. जरा फास्ट घ्या. तुम्ही खेळपट्टी ओली होण्याचा वेळ घेऊ नका. तुमच्यासाठी मैदानीची जी खूबसूरती होती त्याच खूबसूरतीमध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. दोनही संघांसाठी आयोजन कमिटी सारखीच असणार आहे. 5वं षटक घेऊन ऋषी धानवडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. सोनू पाटील साठी चेंडू टाकला जातोय. आता खेळपट्टी थोडी ओली झाली. चेंडू थोडा स्किट होतोय आणि इथे गुणवंत गोवारी काय करतायत. सोनू पाटीलला रनआउट करण्यासाठी चेंडू थ्रो केला जातोय. 1 धाव घेतली जाते. 11 चेंडू आणि 34 धावा. 11 चेंडू मध्ये 5 षटकार आणि 1 चौकार. नाही फटका इथे फसतोय. मैदान ओलं होतंय आणि ऋषी धनावडेला मात्र सूर गवसतोय आणि 2 चेंडूंवरती 1 धाव खर्च करतोय.
आता मात्र मास्टर सूर्या इलेव्हन कामोठे संघासाठी थोडीशी अडचण आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळते, पण तोच मास्टर सूर्या इलेव्हन कामोठे संघ आहे ज्या संघानं आतापर्यंत अगदी अटीतटीचा मॅच इथे फटका सुरेख पाहायला मिळतोय. कनेक्शन तेवढं सुरेख नाही. एक धाव घेतली जाईल. पंकज घाडगे आणि हर्षल असे दोन खेळाडू पाहायला मिळत आहेत. धोबी पछाड क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. पहिल्या क्रमांकाचं आणि दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतंय. सोनू पाटील यांच्या पुढ्यामध्ये आणि गुणवंत गोवर यांची नजर पहिल्या क्रमांकावर. इथे मात्र फटका सुरेख खेळलाय, परंतु पंकज घाडगे चेंडू खाली आहे आणि झेल टिपला जाईल. प्रणयला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. इथे मात्र 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. 8 चेंडू 32 धावा. आठ चेंडू आणि 32 धावा. मोबाइल विबल जेब में रखो, क्या एक्साइटमेंट में मालूम नहीं पड़ता हम किधर गए किधर नहीं गए. 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. ऋषी धानवडे आणि निकू गोवारी आलाय. या निकू गोवारीनं मागील सामन्यामध्ये 5 षटकार ठोकले होते. निकू इथे जर 5 षटकार ठोकले तर मॅच तुमची असणार आहे. 11 चेंडू मध्ये 35 धावा ठोकून काढल्या होत्या मागील मॅच मध्ये. निकू गोवारी आल्या आल्या फटका खेळाचा 6 धावांसाठी. ऋषी धानावड्यावरती आक्रमण. 8 चेंडू 32 धावांची गरज होती. आता 7 चेंडू आणि 26 धावांची गरज विजयासाठी. म्हणजे सोनू पाटील प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. या शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मग मात्र चिन्ह पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. वरुण राजाचं आगमन मैदानावरती झालं, ग्राउंडही ओलं झालं, परंतु आलेला निकू गोवारी मात्र षटकार खेळण्याचा थांबत नाहीये. तो मोठा फटका खेळताना पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू विसावतोय यष्टी रक्षकांच्या हातामध्ये. निकू गोवारीची छोटीशी परंतु एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये येईल संपुष्टात आणि जावं लागेल मैदानाच्या बाहेर. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. 4 षटकार आणि 2 धावा घ्याव्याच लागतील. सहा षटकांचा खेळ असल्यामुळे त्या ठिकाणी 2 गोलंदाजांना दुहेरी शतक टाकण्याची संधी होती. हर्षलचं दुहेरी शतक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले आणि इथे दुहेरी शतक टाकण्यासाठी पंकज घाडगे शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. नवीन फलंदाज आलाय शिवम दुबे. सुशांत पवार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 26 धावा डिपेंड करण्यासाठी पंकज घाडगे सज्ज होतोय. सोनू पाटीलसाठी पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने वेगाने जातोय. त्या ठिकाणी चेंडू खाली येत आहेत नितीन पवार आणि चेंडूला अडवलं आहे आणि या नितीन पवार यांनी सोनूचा 0 वरती झेल सोडला होता.
परंतु इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आता 5 चेंडूमध्ये 25 धावांची गरज, 4 षटकार आणि 1 सिंगल. रोहित को आ रही है नींद. रोहित के पास बॉल आएगा तो सीधा चौका आएगा. उसके पास बॉल आएगा तो सीधा चौका आएगा. इथे मात्र फटका फसतोय. एक धाव घेतली जाते. म्हणजे आता सोनू पाटील यांच्यासाठी येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती एक मोठा फटका खेळावा लागेल. षटकारासाठी चेंडूला मैदानाच्या बाहेर फेकावं लागेल. मित्रांनो, भगवंताची, देवाची, परमेश्वराची मूर्ती घडवत असताना जसे टाकीचे घाव त्या घणानं त्या मूर्तीवरती टाकले जातात, तसे जर पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जर सोनू पाटीलला हवं असेल ना, तर त्याला मात्र तसे टाकीचे घाव घणाच्या म्हणजे बॅटच्या साह्यानं चेंडूवरती करावे लागतील. परंतु ते मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत नाही. आणि 3 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बरंच काही होताना पाहिले, परंतु इथे मात्र मला वाटतं औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक राहताना पाहायला मिळते. जोपर्यंत मैदान खेळपट्टी सुकलेली होती तोपर्यंत असं वाटत होतं की मास्टर सूर्य 11 कामोठे संघ ही मॅच सहजासहजी जिंकेल, परंतु ते मात्र आपल्याला होताना पाहायला मिळत नाही. इथे काय पाहायला मिळते, विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. सुशांत पवार मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता राहिली आहे. आणि पंकज घाडगे मात्र या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला चांगली टाकताना पाहायला मिळाली. हर्षल तेरवणकर फलंदाजीवरती येत आहेत. मित्रांनो, काल आपण पाहिलं होतं याच ओ समालोचन कक्षाला सलामी. संदीप घोडके चेंडू खाली काय चुकी करणार काय नाही. पहा, अडचण असताना काय झेल टिपला जातोय आणि आल्यासरची हर्षल तेलवणकरला मैदानाच्या बाहेर पाठवलं जातंय. संदीप घोडके दाखवतायत मी जरी धावा खाल्ल्या असल्या तरी माझं संतुलन मात्र मैदानाच्या आतमध्ये अतिशय योग्य आहे. क्षेत्ररक्षणामध्ये माझ्याकडून ती चुकी होणार नाही, अशी चूक मी करणार नाही. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख झेल पाहायला मिळतोय. दर्जेदार, उत्कृष्ट, अप्रतिम, अलौकिक, विश्वसनीय असा झेल पाहायला मिळतोय. मित्रांनो, काल आपण पाहिलं होतं हर्षल तेलवणकर याने ऋषीचा झेल सोडला होता. तीही मॅच त्यांना गमवावी लागली होती. आणि आजही हर्षलने ऋषीचा झेल सोडला, ती मॅच गमवावी लागली. छोटा पॅकेट बडा धमाका आल्या आल्या मारलाय गणेश कोहलीनं, परंतु दिवा विझण्याच्या आधी जोरात फडफड फडफड करतो. ती फडफड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि सामना इथं मैदानाच्या आतमध्ये संपूर्णात येतोय. या कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ग्लिस्टर प्रेझेंट कामोठे प्रीमियर लीग रेनीबॉल 2024 हा मान्सून धमाका. आणि या मान्सून धमाक्याचा चॅम्पियन बनतोय शिवांशी लेवल टार कामोठे.